पुण्याजवळील एका नरसापूर या गावामधील 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचे तुकडे करून खताच्या गंजीत दाबून देण्यात आले. त्याकरिता आपण पाहिलं की पुऱ्या महाराष्ट्रातच याबद्दलची तीव्र आक्रोश या ठिकाणी दिसून येत आहे. माझ्या मागे जर पाहता तुम्ही तर सध्या ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. एसडीओ कार्यालय या ठिकाणी आलेले असून त्या ठिकाणी त्यांनी एसडीओ साहेबांना तीव्र प्रतिक्रियेचं असं निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात नेमकं काय आहे आणि या विकृतीच्या बुद्धीत जे आलेले जे जन्माले असे लोक आहेत यांवर कोणती कारवाई करायची हे तर आपले सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यावर लक्ष ठेवूनच आहेत. परंतु या ठिकाणी जे आपल्याला दिसून येत आहेत की आपल्या परतवाडा वासी काही नागरिक आहेत जे तीव्र निषेध देऊन या ठिकाणी एसडीओ कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. त्याच ठिकाणी आपण पाहतो एक महिला आहे जे स्वतः ऍडव्होकेट आहेत. ताई, माझा प्रश्न असा आहे की 4 वर्षाच्या मुलीवर आपण जे बाळ म्हणून हातात खेळवतो अशा ठिकाणी एक 70 वर्षीय विकृती असलेला व्यक्ती तिच्यावर बलात्कार सारखा असा हे करून तिला खताच्या गंजीवर असा दाबून ठेवते. काय वाटते, काय भावना आहे आपली यावर? अतिशय संतापजनक घटना आहे ही आणि त्याचा मी सर्वप्रथम निषेध करते आहे. आणि मला खात्री आहे की आमचे जे गृहमंत्री आहेत ते नक्की त्याला फाशीची शिक्षा देतील. फक्त ते कायद्याने ते प्रोसिजरने चालेल, कारण मी वकील असल्यामुळे मला माहिती आहे ती प्रोसिजर काय. परंतु आमचं सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की ती प्रोसिजर फार लांब नसावी, ती प्रोसिजर फास्ट ट्रॅक मध्ये फास्ट व्हावी की तो न्याय मिळेल. तो जर जितकं लांब पडेल, ते लांबणीवर पडेल तितका तो अन्यायच होईल. आणि दुसरी गोष्ट, मी सर्व महिलांना आणि पालकांना इथे आवाहन करीन की स्वतःच्या मुलींना एकटं सोडू नका. आणि हे गरजेचं आहे, सगळीकडे हे फिरणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा ती इतकी किळसवाणी घटना आहे आणि त्याच्यावर आम्ही निषेध व्यक्त करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सोबतच या ठिकाणी एक व्यक्ती आहेत जे नितीन काशीकर आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी पुढाकार घेतलेला दिसतो आपल्याला या ठिकाणी. आपण पाहतो की आपल्या देशात आणि राज्यामध्ये अशा प्रकारे भरपूरशा घटना अशा घडून येतात. परंतु 4 वर्षाच्या मुलीवर हे विकृती दाखवणं हे खूपच घाणेरडं काम आहे. पण जर कधी या गोष्टीला आढावा घालायचा असेल तर काय योजना मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे आणि आपली भावना काय व्यक्त करतात? सर्वात महत्वाचं म्हणजे ही घटना अतिशय निंदनीय आहे. आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर ते एका आजोबासारख्या माणसाने अशा प्रकारचं घृणास्पद कृत्य करावं, ही घटना खरोखर निंदनीय आहे आणि त्याचा मी निषेध करतो. आणि माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की जसं आमच्या ताईंनी सांगितलं की ही घटना जितक्या फास्ट ट्रॅकवर नेता येईल तितक्या फास्ट त्याला शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजाकडे पाहिलं जातं, ब्राह्मण समाज अतिशय सहिष्णू आहे, परंतु जेव्हा ब्राह्मण समाज रक्तावर उतरेल तेव्हा ब्राह्मण समाज काय करेल याची काहीच गॅरंटी सांगता येणार नाही. तो जर मुख्यमंत्री किंवा न्याय त्याला न्याय देत नसेल तर आम्ही न्याय देण्यास समर्थ आहोत हे मी इथे सांगू इच्छितो. संतप्त दिलेल्या प्रतिक्रियेतून लक्षात येते की अशा नराधमांना शिक्षाच नाही तर याला जीवनातून संपवण्यात यावं असं आपल्या यांच्या माध्यमातून यांच्या प्रतिक्रियेतून लक्षात येते. परंतु आपण पाहतो की पुऱ्या भारत देशात हिंदू संस्कृती जर पाहिली तर आपण कधीच मुलाबाळांना त्या ठिकाणी आपण कोंडून ठेवत नाही, त्यांना आझादी देतो. आणि आपली संस्कृती सुद्धा हे सांगते की आपल्या आई वडिलाच्या हिशोबाचा एखादा व्यक्ती राहते तर तो काका आहे, तो मामा आहे, तो आजोबा आहे. पण अशा विकृतीला जन्म देणारे असे 70 वर्षीय 75 वर्षीय लोक खरोखर कोणत्या विकृतीत जन्माला घेतात हे आपल्याला माहित नाही. परंतु या ठिकाणी सध्या निवेदन देण्यासाठी आलेले हे आपले बंधू जे आहेत यांच्या माध्यमातून एसडीओ साहेबांना यांनी तीव्र प्रतिक्रियेचं असं निवेदन देऊन त्याला तात्काळीने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी यांची मागणी केलेली आहे. पाहत रहा मराठी 24 तास. मी भूषणराव.